जालन्यात खळबळ, माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी चोरीचा प्रयत्न, मुख्य प्रवेशद्वाराचा कडी कोयंडा तोडला, सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, परिसरात खळबळ. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानावर अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे शहरात विशेषतः राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। शहरातील गजबजलेल्या भोकरदन नाका परिसरात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थान आहे। मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी दानवे यांच्या बंद घराला टार्गेट केले। चोरट्यांनी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची कडी आणि कोंडा तोडून आत प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला। एवढंच नव्हे तर घरातील किचनचे कुलूपही तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आला। ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून व्हीआयपी नेत्याच्या घरावरच असा डल्ला मारण्याचा प्रयत्न झाल्यानं सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। या प्रकरणी तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या सदर बाजार पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा माग काढला जातोय। या धाडसी चोरीच्या प्रयत्नांमुळे भोकरदन नाका परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय।